आणि मग काय झालं का निसर्गानं फार आम्हाला साथ दिली. कारण मी जेव्हा निघालो तेव्हा नैना, मी, देवा आम्ही तिघंजणं, मुलगा आणि मी सगळं चिंतित होतो. यार ढगं खूप आहे ना, तर आता आपलं एवढी 8 महिन्याची मेहनत सगळी तळ्यात जाणार आहे. म्हणजे डोळ्यात पाणीच आलं होतं माझ्या का बाबा हे जर पाऊस आला तर मग गेलं ना, संपलं. कारण पावसात कोणी थांबत नाही. ते 28ला पाऊस नाही आला, देव पावला. आणि मग 29ला काय झालं का आंदोलन कसं म्हणजे लोकांना बदनाम कसं केलं बघा. आम्हाला 28 तारखेला इथं मुंबईला बोलावलं. बावनकुळे साहेबाचा फोन आला होता. माझी मानसिकता होती का जाऊन यावं, आंदोलन नाही. मला काय भीती होती का लोक नाही आले तर, आणि लोक याच्या अगोदरच जर तोडगा निघाला तर, म्हणजे आम्हाला हे पण भीती होती का एवढे लोक येईन का नाही येणार. कारण पहिल्यांदा आम्ही इथे शेतकऱ्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचं. एक ते पण मन तयार होतंय का नाही, जर अगोदर आपले लोकच कमी आले तर आंदोलन फसन, पाऊस आला तर आंदोलन फसन, त्याच्यापेक्षा मिटिंगलाच चाललं जाऊ. मग हो म्हटलं, रात्रभर विचार केला का नाही आपण बदलाम होऊन जाऊ, नाही गेलो पाहिजे आपण. आणि मग आम्ही आंदोलन करायचं ठरलंय. तेव्हा आमच्या बावनकुळेनं स्टेटमेंट पण दिलं. आम्ही बोलावलं, ते चर्चेला तयारच नाही. त्यांना फक्त स्टंटबाजी करायचा असे आरोप पण आमच्यावर केले. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये आमचं आंदोलन झाल्यावर त्यांनी बोलणी बंद केलं. 27चा कॉल नंतर आम्हाला कॉल आला नाही. मग 29पर्यंत एक रात्र गेली. आमच्या आंदोलकाची संख्या 5,000वर आली. आणि रात्र थांबणं म्हणजे फार कठीण आहे. आणि मग ते काही लोक गाडी भाड्यानं पण करून आले होते महाराष्ट्रातून, दिव्यांग बांधव वगैरे. त्यांची पण चुरचूर सुरू होती का बा, त्यांना आम्हाला वाटलं का बा एवढं जर नाकेबंदी झाली तर लगेच सरकार तालावर येईल. पण तसं झालं नाही. सरकार वेट अँड वॉचमध्ये होतं. पावसाचं पण वाट पाहत होतं सरकार. आणि या सगळ्या याच्यामध्ये काही लोक भाडे आणले होते, ते गेले. 5-6 हजार लोक फक्त रात्रीचे थांबलो. पुन्हा असं वाटलं का 29ला गर्दी वाढत, पण ते पाहिजे त्या प्रमाणात नाही वाढली. आणि त्याच्यात कोर्टाचा आदेश आम्हाला 5:55 आला. त्या अगोदर आम्ही रेल रोकोचं आव्हान दिलं आणि लगेच सरकार चर्चेला तयार झालं.